आणि तपास अधिकारी बी हेच पाहिजे त्या केस मध्ये, म्हणजे मग बरोबर मग सर तपास निघेल काय असेल ते काय नाही. तुम्हाला माझी विनंती हात जोडून की फडणवीस साहेबांनी ह्यांना गृह खातं ह्यांच्या ताब्यात द्यावात, म्हणजे आमच्यासारख्या निर्दोष लोकांना हे बरोबर शिक्षा लावते, फाशीच्या लागतं ना. काय माझ्यावर मी तिळतिळ कसं मेलो असं मला माहिती. माझ्या तोंडाला काळं बांधूनच काय आणलंय, काय माझ्या घरावर दगड फेकच, काय माझ्या घरच्या लटराचिरच, काय माझ्या कमेट घाण घाण. अरे आम्ही एवढं योगदान आम्ही कधीच सांगत नाहीत कुणाला आम्ही समाजासाठी एवढं केलं. तुम्ही तर काय आता मग खाऊनच उपोषण करतात ना, ह्याचे बी पुरावे आहेत आमच्याकडे. सरा निघत असते, थोडा टाइम असतोय. म्या नाही का समाजासाठी काय नाही केलं म्या समाजासाठी. म्या 2013ला बैलगाडी वडीत मुंबईला नेलेली मराठा आरक्षणासाठी. पायात चप्पल सुद्धा नव्हती, बैल नव्हते बरं का, स्वतः वडीत नेलती. आणि मी हे बी सांगतो, मी एकट्याने नाही वडीत नेलेली. माझं कल्पना माझी होती, इनाकराव मेटे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी 2013ला बैलगाडी वडीत नेलती. 14व्या दिवशी आम्ही मुंबईला गेलतो होतो. तर आम्हाला माहिती आमचे काय हाल झाले. तर जे काय करायचंय समाजासाठी एकदम निर्मळ मनाने करायचं. आणि ह्यांच्यासारखं श्रेय नाही घ्यायचं आम्हाला कुठं. प्रत्येक नेत्याला बोलणं उलट सुलट. आमचे माझ्यावर माझ्या आई वडिलांचे संस्कार चांगले. तर माझ्यापेक्षा लहान वयाने असला तरी मी त्याला आवाजावर बोलतोय. तर मी धनंजय मुंडेला धनंजय मुंडे साहेब म्हणलो की ह्यांच्या बुडाला एवढी आग लागली की ह्याला धनंजय मुंडेनी सोडले. तुम्ही म्हणतात ना ह्यांचे मोबाईल तपासा, ह्यांचा CDR काढा. ह्या बाई मोबाईल आहेत आमचे. SP साहेबाला माझी विनंती आणि गृह खात्याला माझी विनंती, हे CDR आमचे काढा. आम्हाला कोणचा नेता खतपाणी पुरीत होतं, ह्याच्या जर काही निघलं तर मी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे. कोणचा नेता नाही, समाजातला कोणी नाही. ही लढाई आमची. आम्हाला काही गरज नाही कोणत्या नेत्याची ह्याची, कारण हे कायदा सराला सारखा आहे. आम्ही जर सुपारीच घेतली असती तर आम्ही सुटलो असतो का. ते 4 शीट आहे आमच्याकडे. ते 4 शीट सुद्धा तुम्ही व्हायरल करा, त्याच्यात बघा काय हे काय म्हणले. धनंजय मुंडेने सुपारी दिली, धनंजय मुंडेचा मावा CDR काढा. त्या 4 शीट मध्ये कुठं CDR आहे. ह्याला सवय आहे कोणत्या नेत्या कोणत्या नेत्याला टार्गेट करायचं, कुणाला एकेरी भाषेत बोलायचं. आमच्या रक्तात ते नाही. मी 96 कुळी मराठा. मला असले आहे का छेपरी चाळी येत नाहीत. आणि ह्यांना वाटत असं कुठेतरी ह्याने हे व्हावं. आणि अनेक दुसरी एक गोष्ट सांगतो. आज एका माणसाचा एक माणूस आमच्याकडे पाठीला, अमोलला म्हणा काय बोलू नको, तुला काय पाहिजे ते सांग. आणि ते बी CDR मध्ये निघा. आता कुणाला फोन केला, इतर कोण आला, काय करायचं. पैशाच्या मागे लागणार आम्ही नाहीत रे. आम्ही 96 कुळी मराठीत, तुमच्यासारखे नाहीत आम्ही, फिरंगी मराठी नाहीत आम्ही. आणि ते सुद्धा CDR मध्ये निघेन. आता इथं कुणी फोन केला, किती पैशाची मला ऑफर दिलती, काय दिलती, मी असं पैशाच्या मागे लागणार नाही. तुम्हाला काय खेटायचं ते खेटा. माया सगळं या लढाईत मी एकटाच आहे. महाभारतात तरी 5 पांडवाकडून श्रीकृष्ण भगवान होते, पण माझ्या लढाईत कोणीच नाही. आई माझा भाऊ, माझा संसार मोडका तोडका, माझे आई वडील, माझी आई भाऊजाई बायको. माझ्या घरी आज अशी पोझिशन झाली, सराची भीती वाढायला लागली. घरच्याची घाबरत. घरी जर 4-2 नवीन माणसं आली तर असं लटलट होते त्यांना. आज गॅरंटी मला, मी सुद्धा घाबरतोय माझ्या घरच्याला. काय मी वैयक्तिक माझ्या ह्याला काय मी घाबरत नाही. म्या विहिरीत पाय सोडलेले. आणि मला कुणाला काय करायचंय ते करा. तुमची काय शक्ती, काय नेतेत, काय तुम्हाला कुठं राहतं तुमचे तिथवर हात पुरवा. आणि मग काय तुम्हाला माझ्या संग खेटायचं तर खेटा. मी हाबूक थकलेली आणि थकीतच राहणार. फक्त आहे का माझ्या घरच्या पस्तूर जर तुम्ही गेलात तर मी तुमचा सरास भांड उघड करेन. कारण मी बी एवढा सोपा नाही. कारण तुमचं नकापासून त्या केसापस्तूर मला सर माहिती. आणि तुम्ही किती इमानदार आणि समाजासाठी काय करतात काय नाही हे मला चांगलं माहिती. त्यामुळे उपोषण करणारा माणसाला तोंडाला थुका राहील हो तमाक खाल्ल्यावर. तमाक खाऊन तुम्ही उपोषण करतात याचे बी पुरावे देतो मी. तमाखू थुकलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल करेल जर लय तुम्ही जर जास्त जर बोलले तर. आणि काल काय म्हणले तुम्ही, ह्याची जामीन कॅन्सल करा, ह्याच्यावर फौजदारी गुन्हे करा, असं करा तसं करा. गरज खातच तुमच्याकडे द्यावं लागेल का सरकारचे जाव आहेत तुम्ही. तसं असं तर सांगा. एवढा नका ना अन्याय करू. औरंगजेबासारखं वागायचं सोडून द्या. तुमचे विचार टोटल सारे मला तसेच दिसते. तर तुम्ही हर एक मावळा संपीला जुना. तुम्ही सांगा शिवबा संघटना हे म्हणते तर जेव्हापासून हे उपोषणाला बसलेत तेव्हापासून ह्यांच्या तोंडातून शिवबा संघटनेचं नाव निघलं का. आणि ह्यांच्या जुन्या बाईट बघा, हे बी पुरावेत माझ्याकडे. शिवबा संघटनेच्या नावाने आरोपीने कोर्टात मारलं. ह्यांच्या बाईटच त्या सऱ्या बाईटने शिवबा संघटनेच्या नावाने बाईट दिलेल्या आहेत महाराष्ट्रातला समाज. आणि मी कधीच ह्यांना विसरणार नाही. मी ह्यांच्या